सागर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा मनीषा सुरेशभाऊ गोरे यांचा पदग्रहण समारंभ सागर नगर परिषद अधिकारी, सर्व नगरसेवक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। यावेळी सागर नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर अंकुश जाधव, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य व नगरसेवक नितीन गोरे यांच्यासह चाकण पालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते। आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आपल्या सर्वांना सर्वप्रथम 2026 या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज 2025-26 ची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाल्यानंतर लोकांनी आपल्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र ठरून आपण आज आपला पदभार स्वीकारत आहोत। या निमित्ताने सर्वजण आपण जे उपस्थित आहात त्या सर्व नागरिकांचं मी मनापासून आभार मानते, धन्यवाद देते। त्याचबरोबर आपले लोकनेते इरफान भाई सय्यद यांचे या नगर परिषदेमध्ये स्वागत करते। त्याचबरोबर आपले भगवान भाऊ पोखरकर यांचंही नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून स्वागत करते। अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं किंवा आपल्या सीओ जाधव साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे प्रकाश भाऊ भुजबळ यांनी आपलं जे मनोगत व्यक्त केलं त्या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छिते की निवडणुकीत उतरताना स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठीच आम्ही निवडणुकीत उतरलेलो आहोत। त्यामुळे सर्वांना मी ग्वाही देते की इथे कोणतेही पक्षीय राजकारण होणार नाही। फक्त आणि फक्त चाकण नगराचा सर्वांगीण विकास करता होईल यासाठी पुढील 5 वर्ष आम्ही कार्यरत राहू याची सर्वांनी खात्री बाळगावी। कोणताही फक्त वॉर्ड पुरतं मर्यादित न राहता संपूर्ण चाकण शहर विकसित कसं होईल हे आपण आपले लोकनेते एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्याने पूर्ण चाकणचा आपण विकास करणार आहोत। लोकशाही तत्वे, पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक नगर विकास हीच आपली कामाची त्रिसूत्री राहील। आज इथे आम्हा सर्वांचा प्रशासनाने जो सन्मान केलाय त्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे मी माझ्या सर्व टीम तर्फे आभार मानतो।